नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑल अबाउट स्टडी या चॅनलवर तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत काही महत्त्वाचे प्रश्न। हे जे प्रश्न आहे तुमच्यासाठी पोलीस भरती असेल आणि इतरही एग्जाम असतील, त्याचबरोबर रेल्वेच्या एग्जामसाठी आणि सगळ्या एग्जामसाठी हे जे प्रश्न आहेत हे वारंवार येणारे एग्जाममध्ये विचारले जाणारे प्रश्न आहे। त्याच्यामुळे तुम्ही हा जो व्हिडिओ आहे लक्षपूर्वक बघा आणि त्याचबरोबर जर तुम्हाला माहित असेल तर याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये सुद्धा देण्याचा प्रयत्न करा। त्यामुळे तुमची प्रॅक्टिस सुद्धा होऊन जाणार, जसं की तुम्ही टेस्ट सॉल्व करत आहे तसं तुम्हाला वाटेल। ठीक आहे। त्याचबरोबर मित्रांनो, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर त्या साइडने जे बेल बटन दिसतं त्याच्यावर क्लिक करा। त्यामुळे काय होणार, जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि ते व्हिडिओ तुम्ही लगेच बघू शकाल। ठीक आहे। चला तर सुरुवात करूया। मित्रांनो, आणखी सुद्धा एक इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगते। तर तुम्हाला 7वी ते 12वी पर्यंत मराठी स्टेट बोर्डची जर पुस्तकांची PDF हवी असल्यास ती सुद्धा माझ्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे। टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि अभ्यासू शकता। चला तर सुरुवात करूया। तर पहिला प्रश्न बघूया। तर पहिला प्रश्न असा दिलेला आहे की खालीलपैकी कोणती जोडी योग्य आहे। या ज्या जोड्या आहेत या सगळ्या बघा, या जोड्या आहेत, तर यापैकी कोणती जोडी ही जी आहे ही योग्य आहे असं आपल्याला प्रश्न विचारलेला आहे। तर अ ऑप्शन मध्ये दिलेला आहे पुणे करार 24 सप्टेंबर 1932, म्हणजे हे जे करार झालेले आहेत किंवा चळवळी, तर त्या चळवळीच्या कराराचे इथे तारखा दिलेल्या आहेत आणि आपल्याला योग्य जोडी किंवा योग्य ऑप्शन निवडायचा आहे। ठीक आहे। नंतर आहे होम रूल चळवळ, तर ही कधी झाली, 22 सप्टेंबर 1932 असं याची जोडी दिलेली आहे। त्याचबरोबर चले जाओ आंदोलन 25 सप्टेंबर 1934 अशी ही जोडी दिलेली आहे आणि ड मध्ये आझाद हिंद सेनेची स्थापना, तर ही डेट दिलेली आहे 28 सप्टेंबर 1935। बघा, तर याच्यापैकी कुठला ऑप्शन आपलं बरोबर आहे, तर तुम्हाला जर माहित असेल तर ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळवा। बघा आपलं उत्तर काय येणार, तर आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ। तर इथे पुणे करार 24 सप्टेंबर 1932 मध्ये झाला, हे ऑप्शन अत्यंत बरोबर आहे, अतिशय बरोबर हे जे उत्तर आहे। पुणे करार 20 सप्टेंबर 1932 साली झालेला आहे। बघा, हा जो करार आहे हा कोणत्या दोन व्यक्तींमध्ये झालेला आहे, तर महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये हा करार झालेला होता आणि तो करार 24 सप्टेंबर 1932 मध्ये झालेला होता। आपल्याला ही जी तारीख आहे आणि वर्ष लक्षात ठेवायचं आहे। ठीक आहे। तर हे या कराराचे मुख्य उद्दिष्ट काय होते, तर मुद्दा काय होता या कराराचा, तर या कराराचा मुद्दा होता की दलितांना स्वतंत्र मतदारसंघाऐवजी सर्व प्रांतांमध्ये सर्वसाधारण मतदारसंघात जी आहे लोकसंख्येच्या प्रमाणात जागा मिळाव्या, या कराराचा मुख्य मुद्दा होता। हे तुम्हाला लक्षात असायला पाहिजे। आणि त्याचबरोबर या पुणे कराराला अजूनही वेगवेगळी नावं आहेत, ती म्हणजे गांधी आंबेडकर करार, आंबेडकर गांधी करार म्हणून सुद्धा ओळखलं जातं। त्याचबरोबर एरवाडा करार म्हणून, बघा, एरवाडा करार म्हणून सुद्धा या कराराला ओळखलं जातं, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। ठीक आहे। ही तुम्ही माहिती लक्षात ठेवा। नंतरचा ऑप्शन बघूया की होम रूल चळवळ। बघा, होम रूल चळवळ ही कधी झालेली होती, इथे या ज्या तारखा आहेत या चुकीच्या दिलेल्या आहे, कारण की आपलं जे ऑप्शन अ आहे ते फक्त याच्यामध्ये बरोबर आहे। बघा, तर होम रूलची चळवळ आहे ही कधी झालेली होती, तर बघा ही 1916 मध्ये ही चळवळ झालेली होती। तुम्हाला ही जी आहेत ही लक्षात ठेवायचं आहे, वर्ष 1916 मध्ये ही होम रूल चळवळ झालेली होती। त्याचबरोबर चले जाओ आंदोलन, तर चले जाओ आंदोलन जे आहे हे स्वातंत्र्याच्या वेळेस ही जे आहे 9 ऑगस्ट 1942 मध्ये हे चले जाओ आंदोलन झालेलं होतं, 9 ऑगस्ट 1942 मध्ये। ठीक आहे। तुम्ही लक्षात ठेवायचं आहे तारीख आणि वर्ष जे आहेत हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। चले जाओ आंदोलन कधी झालेलं होतं, 9 ऑगस्ट 1942। नंतर बघा, आझाद हिंद सेनेची स्थापना कधी झालेली होती, तर इथे दिलेलं आहे 28 सप्टेंबर 1935, हे अत्यंत चुकीचं उत्तर आहे। तर आपलं उत्तर काय येणार, तर 21 ऑक्टोबर 1943 मध्ये आझाद हिंद सेनेची स्थापना झालेली होती। काय डेट काय, तर 21 ऑक्टोबर 1943 मध्ये आझाद हिंदची स्थापना झालेली होती सुभाषचंद्र बोस यांच्या मार्फत। ठीक आहे। हे तुम्ही लक्षात ठेवायचं, एवढी माहिती। दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न विचारला गेलेला आहे, तर तो प्रश्न आहे हिंदुस्थानचे राज्य कोणासाठी या निबंधात ब्रिटिश सरकार विरुद्ध कोणी टीका केली, हा असा प्रश्न आहे। हा हिंदुस्थानचे राज्य कोणासाठी हा निबंध आहे आणि या निबंधामधून
कोणी टीका ही ब्रिटिश सरकारवर केलेली आहे, असा हा प्रश्न आहे. तर आपल्याला ऑप्शनमध्ये दिलेला आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद, महात्मा फुले, गोपाळ गणेश आगरकर आणि पंडिता रमाबाई. तर आपलं उत्तर काय येणार? तर आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, गोपाळ गणेश आगरकर यांचा निबंध आहे हिंदुस्थानचे राज्य कोणासाठी. तर या निबंधामध्ये यांनी ब्रिटिश सरकारवर टीका केलेली होती. ठीक आहे, ब्रिटिश सरकार विरुद्ध यांनी टीका केलेली होती. कोणी? तर गोपाळ गणेश आगरकरांनी. बघा मित्रांनो, यांच्याबद्दल मी समोरच्या यांच्याबद्दल एक प्रश्न आहे समोर, तर त्याच्यामध्ये मी सविस्तर तुम्हाला एक्सप्लेन करेल. ठीक आहे, तर या प्रश्नामध्ये एवढं तुम्ही लक्षात ठेवा. प्रश्न बघूया. नंतरचा प्रश्न आहे की मूकनायक हे नियतकालिक कोणी प्रकाशित केले? बघा, इथे ऑप्शन मध्ये दिलेला आहे गोपाळ गणेश आगरकर, 2 मध्ये दिलेला आहे भाऊराव पाटील, 3 मध्ये दिलेला आहे लोकमान्य टिळक आणि 4 मध्ये दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बघा, तर आपलं उत्तर काय येणार? तर आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ठीक आहे, मूकनायक हे नियतकालिक यांचं होतं. ठीक आहे, तर 1920 साली समाजाचा वेदना व विद्रोह प्रकट करण्यासाठी हे वृत्तपत्र आहे हे मराठी भाषेतील पाक्षिक होते, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचे आहे. ठीक आहे, 1920 साली हे पाक्षिक नियतकालिक सुरू करण्यात आलेलं होतं. तर यांच्यामध्ये या नियतकालिकामध्ये सांगण्यात आलेलं होतं की समाजाच्या वेदना काय आहेत, विद्रोह प्रकट करण्यासाठी हे सुरू केलेलं मराठी भाषेतील पाक्षिक होतं, हे सुद्धा तुम्ही माहिती लक्षात ठेवा. ठीक आहे, नंतर बघूया नंतरचा प्रश्न. तर नंतरचा प्रश्न आहे 4थ्या क्रमांकाचा. तर इथे विचारला गेलेला आहे की आगा खान पॅलेस पुणे, जे पुणे येथे आहे, तर या ठिकाणी कोणाची समाधी आहे? आगा खान पॅलेस पुणे या ठिकाणी आहे, तर या ठिकाणी कोणत्या व्यक्तीची समाधी आहे असं प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. ऑप्शन बघा, डॉक्टर APJ अब्दुल कलाम, कस्तुरबा गांधी, महात्मा गांधी आणि सरोजिनी नायडू. बघा, तर आपलं उत्तर काय येणार? तर आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, कस्तुरबा गांधी यांची आगा खान पॅलेस पुणे इथे यांची समाधी आहे. ठीक आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया आपण. नंतरचा प्रश्न बघा, भारतातील समाज प्रबोधनाचे आद्य प्रणेते हे कोणाला म्हणतात? बघा, भारतातील समाज प्रबोधनाचे आद्य प्रणेते कोण आहेत किंवा कोणाला म्हणतात? बघा, इथे ऑप्शन मध्ये दिलेला आहे राजा राम मोहन राय. ठीक आहे, नंतर आहे महात्मा फुले, नंतर आहे स्वामी विवेकानंद आणि 4थ्या क्रमांकाचा ऑप्शन आहे स्वामी दयानंद सरस्वती. बघा, तर आपलं उत्तर काय येणार? जर तुम्हाला माहित असेल तर ते सुद्धा तुम्हाला मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. बघा, तर आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, राजा राममोहन राय जे आहेत हे भारतातील समाज प्रबोधनाचे आद्य प्रणेते होते. त्याचबरोबर यांच्याबद्दल आणखी थोडी आपल्याला माहिती लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे त्यांचा जन्म कुठे झाला? तर हुगळी नावाचं जे ठिकाण आहे कोलकात्यामध्ये, तर या ठिकाणी यांचा जन्म झालेला होता. आणि तो कधी झालेला होता? तर 22 मे 1772 मध्ये राजा राममोहन राय यांचा जन्म झालेला होता. तर यांना भारतात समाज प्रबोधनाचे आद्य प्रणेते सुद्धा म्हटलं जातं आणि त्याचबरोबर यांना भारतात नवविचाराचे जनक सुद्धा म्हटलं जात होतं. भारतातील नवविचाराचे जनक हे कोण होते असा जर प्रश्न आला तर ते सुद्धा राजा राममोहन राय हेच होते. ठीक आहे, यांचा विरोध कोणत्या गोष्टीसाठी होता? राजा राममोहन राय यांचा विरोध कोणत्या गोष्टीसाठी होता? तर मूर्तीपूजा किंवा देवांची पूजेला यांचा विरोध होता आणि त्याचबरोबर रूढी परंपरा या सगळ्या गोष्टींना यांचा विरोध होता, तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्याचबरोबर यांचे वृत्तपत्र किंवा ग्रंथसंपदा हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. बघा, वृत्तपत्र बघा, यांचं महत्वाचं वृत्तपत्र म्हणजे संवाद कौमुदी हे महत्वाचं वृत्तपत्र आहे यांचं. आणि भाषा आहे बंगाली भाषेतलं हे वृत्तपत्र आहे. आपल्याला भाषा सुद्धा लक्षात ठेवायची आहे. आणि त्याचबरोबर मिरत उल अखबार नावाचे जे पार्शियन वृत्तपत्र आहे, म्हणजे पारसी भाषातलं हे वृत्तपत्र आहे मिरत उल अखबार नावाचं. ठीक आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचा पॉइंट म्हणजे जो आपल्याला माहितीच असायला पाहिजे मित्रांनो, तर यांनी 1829 मध्ये राजा राममोहन रॉय यांनी 1829 मध्ये जे तेव्हाचे गव्हर्नर जनरल होते, तर ते होते कोण होते? लॉर्ड बेटिंग यांच्या साहाय्याने 1829 मध्ये सतीची प्रथा यांच्या साहाय्याने बंद केलेली होती. ठीक आहे, कोण होते तेव्हा गव्हर्नर जनरल? तर लॉर्ड बेटिंग होते. तर त्यांच्या मदतीने 1829 मध्ये सतीची प्रथा यांनी बंद केली
यांचं योगदान आहे, तर तुम्ही लक्षातच ठेवायचं आहे राजा राम मोहन राय बद्दल. ठीक आहे. नंतरचा प्रश्न बघूया. नंतरचा प्रश्न आहे 6व्या क्रमांकाचा. बघा, प्रश्न असा आहे की मुंबई इलाख्यात बालविवाह विरोधी चळवळ कोणी उभी केली? बघा, मुंबई इलाख्यात बालविवाह विरोधी चळवळ कोणी उभी केली होती? तर आपल्याला ऑप्शन दिलेला आहे लोकमान्य टिळक, दुसरं दिलेलं आहे न्यायाधीश रानडे, न्यायमूर्ती रानडे, त्याचबरोबर नाना शंकर शेठ आणि बेहरामजी मलबारी. तर आपलं उत्तर काय येणार? जर तुम्हाला माहित असेल तर ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. महत्त्वाचा प्रश्न आहे. तर आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 बेहरामजी मलबारी यांनी मुंबई इलाक्यात बालविवाह विरोधी चळवळ सुरू केलेली होती. ठीक आहे. नंतरचा प्रश्न बघूया. नंतरचा प्रश्न आहे बघा 7व्या क्रमांकाचा. तर ब्राह्मणाची कसब हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? महत्वाचा आहे. तर बघा, ब्राह्मणाची कसब हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे असा हा प्रश्न आहे. तर ऑप्शन मध्ये दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 2 मध्ये दिलेला आहे महात्मा ज्योतिबा फुले, 3 मध्ये दिलेला आहे राजर्षी शाहू महाराज आणि 4 मध्ये दिलेला आहे लोकमान्य टिळक. बघा, तर आपलं उत्तर काय येणार मित्रांनो? तुम्हाला जर माहित असेल तर मला ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. कारण की प्रत्येक समाज सुधारकांचे जे वृत्तपत्र आहे आणि त्यांची ग्रंथसंपदा जी आहे ही माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण की एक्झाममध्ये मित्रांनो आपल्याला असेच प्रश्न विचारले जातात आणि ते आपल्याला टॅकल करता आले पाहिजे. आणि प्रत्येक समाज सुधारकाची कमीत कमी आपल्याला माहिती म्हणजे त्यांचं जन्मस्थान कुठलं आहे, ठीक आहे, त्यांची जन्मतारीख काय आहे, त्यांचे वृत्तपत्र, त्यांचं पुस्तक आणि त्यांचं उद्देश काय होतं, म्हणजे समाज सुधारकांचा म्हणजे त्यांचा हेतू काय होता. ठीक आहे. ही सगळी माहिती आपल्याला लक्षात पाहिजे. म्हणजे त्यांनी कोणत्या गोष्टीसाठी कार्य केलं ही कार्य सुद्धा त्यांची माहिती असायला पाहिजे. बघा, तर आपलं उत्तर काय येणार? तर आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 महात्मा ज्योतिबा फुले यांचं ब्राह्मणाचे कसब हा यांनी ग्रंथ लिहिलेला आहे. ठीक आहे. तुम्ही माहिती लक्षात ठेवा. त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे यांचे बरेचसे बुक्स आहेत. तर ती सुद्धा जी महत्वाची आणखी सुद्धा ग्रंथसंपदा आहे, पुस्तके आहेत, तर ती सुद्धा आपल्याला लक्षात असायला पाहिजे. सगळ्यात आधी आपण एक महत्वाची संस्था म्हणजे यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली होती. ही सुद्धा माहिती तुम्ही लक्षात ठेवायची आहे. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केलेली होती? तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी. त्याचबरोबर त्यांची आपण बुक्स किंवा पुस्तकांची ग्रंथसंपदा सुद्धा बघूया. सगळ्यात महत्वाचं पुस्तक म्हणजे शेतकऱ्याचे आसूड. ठीक आहे. तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. इथे मी लिहू शकत नाहीये. बघा, तर शेतकऱ्याचे आसूड, त्याचबरोबर सार्वजनिक सत्यधर्म हा जो ग्रंथ आहे 1891 मध्ये हा जो ग्रंथ आहे यांच्या मृत्यूनंतर 1891 मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेला होता. ठीक आहे. तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. कारण की एक्झाम मध्ये आपल्याला असा प्रश्न विचारला जातो की महात्मा ज्योतिबा फुलेंचा असा कोणता ग्रंथ आहे किंवा ग्रंथाचं नाव काय आहे की त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेला होता, असा प्रश्न विचारला जातो एक्झाम मध्ये. तर त्या ग्रंथाचं नाव आहे सार्वजनिक सत्यधर्म. हा 1891 मध्ये हा ग्रंथ प्रकाशित झालेला होता. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. नंतर बघूया. नंतर आहे दीनबंधू नावाचं साप्ताहिक सुद्धा यांचंच आहे. दीनबंधू नावाचं साप्ताहिक सुद्धा महात्मा ज्योतिबा फुले यांचंच आहे. त्याचबरोबर गुलामगिरी अत्यंत महत्वाचा ग्रंथ आहे गुलामगिरी नावाचा. त्याचबरोबर यांचं नाटक तृतीय रत्न अत्यंत महत्वाचं हे नाटक आहे यांचं तृतीय रत्न नावाचं. त्याचबरोबर ब्राह्मणाचे कसब आणि इशारा यासारख्या पुस्तकांचं यांनी लेखन केलेलं होतं. ठीक आहे. ही सगळी तुम्ही माहिती लक्षात ठेवायची आहे. जे मी सांगते तुम्हाला जर माहिती नसेल तर तुम्ही नोट डाऊन करून ठेवायचं आहे. मी इथे लिहू शकत नाहीये मित्रांनो. ठीक आहे. नंतर बघा 8व्या क्रमांकाचा प्रश्न. बघा, प्रश्न असा आहे की नारायण गुरु यांनी सामाजिक विषमता दूर करण्यासाठी कोणत्या राज्यात काम केले? बघा, राज्याचं नाव विचारलेलं आहे. ऑप्शन मध्ये दिलेलं आहे महाराष्ट्र, 2 मध्ये दिलेलं आहे आंध्र प्रदेश, 3 मध्ये दिलेलं आहे केरळ आणि ऑप्शन 4 मध्ये दिलेलं आहे गुजरात. बघा, तर तुम्हाला जर माहित असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कळवायचं आहे. तर ऑप्शन नंबर 3 बघा, केरळ. नारायण गुरु यांनी केरळ या राज्यामध्ये सामाजिक विषमता दूर करण्यासाठी काम केलेले होते किंवा कार्य केलेले होते. तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. महत्वाचा हा प्रश्न आहे. ठीक आहे.
नंतर बघा 9व्या क्रमांकाचा प्रश्न. तर 9व्या क्रमांकामध्ये विचारले गेलेले आहे की गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म झालेला होता 14 जुलै 1856 मध्ये. गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म झालेला होता आणि यांचं गाव होतं ठेंबू. तर आपल्याला सोपा प्रश्न म्हणजे हे जे ठेंबू गाव आहे, गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म झालेला होता, तर या गाव जे आहे हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, असा हा सोपा प्रश्न आहे. तर बघा प्रश्नामध्ये आपल्याला ऑप्शन मध्ये दिले आहे सातारा, नागपूर, कोल्हापूर आणि रत्नागिरी. बघा तर गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म झालेला होता ठेंबू या गावी. तर हा जो गाव आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर आपलं उत्तर आहे सातारा या जिल्ह्यामध्ये ठेंबू हे नावाचं गाव आहे. तर या ठिकाणी गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म झालेला होता. तर सगळ्यात आधी म्हणजे हे नेमके कोण होते, तर हे महाराष्ट्रातील पत्रकार आणि समाज सुधारक होते. तर ठीक आहे, महत्वाचे व्यक्ती होते. त्याचबरोबर ही सुद्धा तुम्ही माहिती लक्षात ठेवू शकता. तर यांनी केसरी ही मराठी वृत्तपत्र आहे आणि सुधारक, केसरी आणि सुधारक या वृत्तपत्रामध्ये यांनी लेखन केलेलं होतं. ही सुद्धा तुम्ही माहिती लक्षात ठेवायची आहे. आणि त्याचबरोबर कुठल्याही समाज सुधारकांचा आपल्याला ग्रंथसंपदा माहीत असायला हवी. म्हणजे त्यांनी कोणकोणती पुस्तके लिहिली किंवा त्यांची नाटके, त्यांचं वृत्तपत्र, ही माहिती आपल्याला असणंच गरजेचं आहे. बघा तर यांचं जे सगळ्यात महत्वाचं जे ग्रंथ आहे, म्हणजे यांचा नाही आहे ग्रंथ म्हणण्यापेक्षा, ग्रंथ नाही आहे तो नाटक आहे. तर यांचं नाही आहे, यांनी दुसऱ्याचं नाटक मराठीमध्ये भाषांतर केलेलं होतं. तर त्या नाटकाचं नाव आहे, यांच्या भाषेमध्ये मराठी जेव्हा भाषांतर केलेलं होतं तर त्या नाटकाचं नाव झालं विकार विलसित. विकार विलसित हे जे नाटक आहे हे शेक्सपियरचं नाटक होतं. तर त्या नाटकाचं नाव काय होतं शेक्सपियरच्या नाटकाचं, तर हॅम्लेट हे नाटकाचं नाव होतं शेक्सपियरच्या. तर त्या हॅम्लेट या नाटकाचं नाव यांनी मराठीत त्या हॅम्लेटचं भाषांतर केलं हॅम्लेट या नाटकाचं, आणि मराठीमध्ये त्यांना नाव दिलेलं होतं विकार विलसित. आणि आपल्याला असा प्रश्न सुद्धा विचारला जातो की हॅम्लेट या नाटकाचं भाषांतर कोणी केलेलं होतं किंवा कोणत्या भाषेमध्ये भाषांतर कोणी केलेलं होतं, असा हा प्रश्न यांना आपल्याला एक्झाम मध्ये विचारला जातो. तर 1883 मध्ये गोपाळ गणेश आगरकर यांनी हिटलर यांचा हॅम्लेट नावाचं जे नाटक होतं त्यांनी त्या नाटकाचं भाषांतर मराठीमध्ये केलेलं होतं. त्याचं नाव होतं विकार विलसित. ठीक आहे, तुम्ही लक्षात ठेवायचं आहे या नाटकाचं नाव. त्याचबरोबर एक महत्वाचा ग्रंथ, यांचं महत्वाचं पुस्तक आहे डोंगरीच्या तुरुंगातले आमचे 101 दिवस. महत्वाचं यांचं पुस्तक आहे, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता. नंतरचा प्रश्न बघा, नंतरचा 10व्या क्रमांकाचा प्रश्न बघा. तर तो असा विचारला गेलेला आहे की राजर्षी शाहू महाराजांच्या वडिलांचे नाव काय होते, असा हा प्रश्न आपल्याला विचारला गेलेला आहे. तर बघा श्रीमंत उदयसिंग घाटगे, नंतर आहे श्रीमंत यशवंतराव घाटगे, श्रीमंत सयाजीराव घाटगे आणि श्रीमंत जयसिंगराव घाटगे. तर बघा आपलं उत्तर काय येणार, तर आपलं उत्तर आहे, तुम्हाला जर माहित असेल तर ते मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा. तर आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 श्रीमंत जयसिंगराव घाटगे. हे जे नाव आहे राजर्षी शाहू महाराजांच्या वडिलांचं नाव होतं. ठीक आहे, नंतरचा प्रश्न बघूया. नंतरचा प्रश्न आहे 11व्या क्रमांकाचा. तर इथे दिलेलं आहे की खालीलपैकी अयोग्य जोडी कोणती. बघा तर आपल्याला एक्झाम मध्ये नेहमी विचारलं जातं अयोग्य, अचूक असं विचारलं जातं. तर याच्यामध्ये तुम्ही कन्फ्युजन करायचं नाही. ठीक आहे, बरोबर प्रश्न वाचायचा आहे आणि उत्तर बरोबर द्यायचं आहे. तर खालीलपैकी अयोग्य जोडी म्हणजे काय, तर चुकीची जोडी. चूक जे आहे, चुकीचं उत्तर आपल्याला ओळखायचं आहे याच्यापैकी. बघा तर इथे काय दिलेलं आहे, इथे जे दिलेलं आहे ही वृत्तपत्रांची नावे दिलेली आहे. बघा तर याच्यापैकी आपल्याला चुकीची जोडी निवडायची आहे. तर पहिल्या ऑप्शन मध्ये दिलेलं आहे महात्मा ज्योतिबा फुले, तर वृत्तपत्र दिलेलं आहे गुलामगिरी. नंतर दिलेलं आहे दादाबाई नौरोजी, त्यांचं वृत्तपत्र आहे रास्ता गोफ्तार. नंतर आहे गोपाळ गणेश आगरकर आणि त्यांचं दिलेलं आहे यांच्या जोडीमध्ये केसरी. नंतर आहे राजा राम मोहन रॉय, यांचं दिलेलं आहे ओम प्रकाश. तर आपलं उत्तर काय येणार, तर आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 राजा राम मोहन रॉय. हे जे ऑप्शन आहे चुकीचं ऑप्शन आहे. तर राजा राम मोहन रॉय यांचं वृत्तपत्र कुठलं, तर ब्रह्मपत्रिका. बघा ब्रह्मपत्रिका
यांचं हे पहिलं वृत्तपत्र होतं, हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. त्याच्यामुळे हे जे ऑप्शन 4 नंबरचं आहे 4थ्या क्रमांकाचं हे चुकीचं आहे. आणि हे जे 3 दिलेले आहे, महात्मा फुले यांचं गुलामगिरी वृत्तपत्र होतं, दादाभाई नौरोजी यांचं रास्त गोफ्तार वृत्तपत्र होतं आणि गोपाळ गणेश आगरकर यांनी केसरी यामध्ये काम केलेलं होतं. ठीक आहे. हे 3 आहे, हे बरोबर आहे, तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. त्याचबरोबर आणखी सुद्धा यांचं वृत्तपत्र लक्षात ठेवायचं आहे. यांचं हे जे ब्रह्मपत्रिका होतं ना, राजा राममोहन राय यांचं हे पहिलं वृत्तपत्र होतं, ब्रह्मपत्रिका या नावाचं. त्याचबरोबर यांचे आणखी सुद्धा वृत्तपत्र होतं, तर ते कुठले, संवाद कुमोदी आणि मिरत उल अखबार नावाचं यांचे हे वृत्तपत्र होतं. संवाद कुमोदी हे जे आहे हे बंगाली भाषेतील वृत्तपत्र होतं आणि मिरत उल अखबार जे नावाचं आहे ते पार्शियन भाषेचं वृत्तपत्र होतं. ही सगळी तुम्ही माहिती लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. नंतर बघूया 12व्या क्रमांकाचा प्रश्न. तर इथे विचारलेला आहे की भारतात वृत्तपत्राला प्रारंभ कोणत्या गव्हर्नरच्या काळात झाला. भारतात वृत्तपत्राला प्रारंभ कोणत्या गव्हर्नरच्या काळात झाला. तर आपल्याला इथे ऑप्शन दिलेला आहे, लॉर्ड वॉरन हेस्टिंग, लॉर्ड कॉर्नवालिस, लॉर्ड डलहौसी आणि लॉर्ड रिपन. तर आपलं उत्तर काय येणार जर तुम्हाला माहित असेल तर बघा. तर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही उत्तर कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. ठीक आहे. तर आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, वॉरन हेस्टिंग, लॉर्ड वॉरन हेस्टिंग. हे जे भारतात गव्हर्नर होते, तर या गव्हर्नर पदावर होते तेव्हा त्या काळात वृत्तपत्राला प्रारंभ झालेला होता. तर बघा 29 जानेवारी 1780 मध्ये जेम्स ऑगस्टन हिक्की यांनी पहिलं वृत्तपत्र सुरू केलेलं होतं. तुम्ही लक्षात ठेवायचं आहे 1780 मध्ये पहिलं वृत्तपत्र, भारतातील पहिलं वृत्तपत्र सुरू करण्यात आलेलं होतं. तर ते कोणी सुरू केलेलं होतं, तर जेम्स ऑगस्टन हिक्की आपल्याला लक्षात ठेवायचं. हिक्की यांनी हे पहिलं वृत्तपत्र सुरू केलं होतं 1780 मध्ये आणि त्यावेळेस गव्हर्नर होते लॉर्ड वॉरन हेस्टिंग. ठीक आहे. तर यांची कारकिर्दी आपल्याला माहित असायला पाहिजे. बरेचसे जेव्हा आपल्याला कारकिर्दी माहित असते ना कुठल्याही गव्हर्नरची, तेव्हा असे जे प्रश्न आले तर ते आपल्याला सॉल्व्ह करता येतात. बघा यांची कारकिर्दी होती गव्हर्नर वॉरन हेस्टिंग यांची 1772 ते 1785 दरम्यान हे गव्हर्नर जनरल होते. ठीक आहे. तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. नंतरचा प्रश्न बघूया. हिक्की यांनी सुरू केलेलं होतं 1780 मध्ये भारतातील पहिलं वृत्तपत्र. नंतर बघा 13व्या क्रमांकाचा प्रश्न असा विचारलेला आहे. बघा द काँग्रेस अँड द मेकिंग ऑफ द इंडियन नेशन. हे बघा एवढं, द काँग्रेस अँड द मेकिंग ऑफ द इंडियन नेशन या पुस्तकांचे संपादक कोणी केले किंवा संपादक कोण होते. ठीक आहे. तुम्हाला लक्षात घ्या हे पुस्तक जे आहे या पुस्तकाचे संपादन कोणी केलेलं होतं असे इथे आपल्याला प्रश्न विचारला गेलेला आहे. द काँग्रेस अँड द मेकिंग ऑफ द इंडियन नेशन या पुस्तकाचं संपादन कोणी केलं. तर बघा आपल्याला ऑप्शन मध्ये दिलेलं आहे प्रणव मुखर्जी, पी चिदंबरम, डॉक्टर मनमोहन सिंग आणि दिग्विजय सिंग. तर आपलं उत्तर काय येणार, तर आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 प्रणव मुखर्जी. बघा प्रणव मुखर्जी यांनी द काँग्रेस अँड द मेकिंग ऑफ द इंडियन नेशन या पुस्तकाच्या नावाचं संपादन केलेलं होतं. आणि त्याचबरोबर यांचं जे आहे इतरही पुस्तके आहेत महत्वाची, तर ती सुद्धा आपल्याला लक्षात असायला पाहिजे. बघा मी तुम्हाला सांगते, तुम्हाला जर नोट डाऊन करायचं असेल तर तुम्ही नोट डाऊन सुद्धा करू शकता. बघा मी इथे लिहत नाहीये, मी तुम्हाला फक्त सांगते. बघा त्यांचं एक पुस्तक होतं बियॉन्ड सर्व्हायवल, इमर्जिंग डायमेन्शन ऑफ इंडियन इकॉनॉमी, हे नावाचं पुस्तक होतं. त्याचबरोबर सेकंड म्हणजे चॅलेंजर्स बिफोर दी नेशन. बघा चॅलेंजेस बिफोर दी नेशन नावाचं सुद्धा यांचं एक पुस्तक होतं. त्याचबरोबर थॉट्स अँड रिफ्लेक्शन नावाचं सुद्धा पुस्तक होतं, थॉट्स अँड रिफ्लेक्शन नावाचं. त्याचबरोबर द टर्ब्युलंट इयर, बघा द टर्ब्युलंट इयर या नावाचं सुद्धा पुस्तक होतं. द कोलिजन इयर या नावाचं सुद्धा यांचं पुस्तक होतं. ठीक आहे. हे तुम्ही लक्षात ठेवायचं. नंतरचा प्रश्न बघा. नंतरचा प्रश्न जो आहे प्रश्न आहे 14व्या क्रमांकाचा प्रश्न. बघा क्रिएटिंग वर्ल्ड विदाउट पॉवर्टी. बघा क्रिएटिंग वर्ल्ड विदाउट पॉवर्टी या पुस्तकाचे लेखक कोण होते असा हा प्रश्न आहे. तर बघा ऑप्शन मध्ये दिलेला आहे अरुंधती रॉय, मोहम्मद युनुस, नंतर आहे जसवंत सिंग आणि अमर्त्य सेन. बघा तर आपलं उत्तर काय येणार, तर आपलं उत्तर आहे मोहम्मद युनुस
यांचं हे पुस्तक होतं क्रिएटिंग वर्ल्ड विदाउट पॉवर्टी. ठीक आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, महत्वाचं आहे. नंतरचा 15व्या क्रमांकाचा आपण प्रश्न बघूया. बघा, 15व्या क्रमांकाचा असा प्रश्न आहे की अनुशीलन संघटना कोणी स्थापन केली? अनुशीलन नावाची जी संघटना आहे ती कोणी स्थापन केली? तर बघा, आपल्याला ऑप्शन मध्ये दिलेला आहे सतीशचंद्र बासू, अरविंद घोष, भगतसिंग आणि खुदीराम बोस. तर आपलं उत्तर काय येणार? तर आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 सतीशचंद्र बासू. बघा, सतीशचंद्र बासू यांनी अनुशीलन संघटनेची स्थापना केलेली होती. आणि ही स्थापना कधी केलेली होती? तर 24 मार्च 1902 मध्ये अनुशीलन संघटनेची स्थापना केलेली होती. आणि ही जी आहे स्वातंत्र्याच्या वेळेची गुप्त संघटना होती. गुप्त संघटना म्हणजे कोणाचंही या संघटनेबद्दल कोणालाही माहिती नव्हतं. गुप्त हे संघटना काम करत होती, अनुशीलन संघटना. ठीक आहे, अनुशीलन संघटना कोणी स्थापन केलेली होती? सतीशचंद्र बासू. ठीक आहे, कधी स्थापन केलेली होती? तर 24 मार्च 1902 मध्ये. नंतरचा प्रश्न बघूया. 16व्या क्रमांकाचा प्रश्न इथे विचारला गेलेला आहे आपल्याला प्रश्नामध्ये, भारतात तंबाखू उत्पादनासाठी प्रसिद्ध असणारे नदीखोरे कोणते? ऑप्शन मध्ये आपल्याला दिलेला आहे तापी नदीचे खोरे, कृष्णा नदीचे खोरे, गंगा नदीचे खोरे आणि भीमा नदीचे खोरे. बघा, जर तुम्हाला माहित असेल तर मला उत्तर कमेंट बॉक्स मध्ये कळवा. आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 कृष्णा नदीचे खोरे. भारतातील तंबाखू उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले हे कोणते खोरे आहेत? कोणत्या नदीचे खोरे आहेत? तर कृष्णा नदीचे खोरे. ठीक आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आता कृष्णा नदीबद्दल आपण थोडी बेसिक माहिती, महत्वाची माहिती आपण बघून घेऊया. ठीक आहे, तर या नदीचा उगम स्थान कोणते? म्हणजे ही जी कृष्णा नदी आहे ही कोणत्या ठिकाणावरून उगम पावते? तर बघा, महाबळेश्वर या ठिकाणावरून, जे सातारा जिल्ह्यामध्ये आहे, ही नदी या ठिकाणावर उगम पावते. त्याचबरोबर या नदीची एकूण लांबी किती आहे? कृष्णा नदीची एकूण लांबी किती आहे? तर 1400 किलोमीटर या कृष्णा नदीची लांबी आहे. आणि ही महाराष्ट्रामध्ये किती किलोमीटर वाहते, किंवा महाराष्ट्रामध्ये या कृष्णा नदीची लांबी किती आहे? तर 281 किलोमीटर. 281 किलोमीटर ही नदी महाराष्ट्रातून प्रवास करते. ठीक आहे, हे जे आकडे आहे ना मित्रांनो, हे थोडे मागे पुढे होऊ शकतात, कारण की प्रत्येक काही पुस्तकामध्ये वेगवेगळे आकडे दिलेले आहे. तर तुम्हाला एक्झाम मध्ये जवळपास असलेला आकडा टिक करून यायचा आहे. ठीक आहे, तर ही जी कृष्णा नदी आहे ही कोणत्या राज्यामधून वाहते, किंवा कोणत्या राज्यामधून प्रवास करते ही कृष्णा नदी? बघा, सगळ्यात आधी महाराष्ट्रामधून ही नदी उगम पावते, तर महाराष्ट्रामध्ये वाहतेच ही नदी. त्याचबरोबर कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात जाऊन, ठीक आहे, या नद्या वाहतात. ठीक आहे, त्याचबरोबर ही जी नदी आहे फायनली बंगालच्या उपसागरामध्ये जाऊन ही नदी मिळते. ठीक आहे, ही तुम्ही माहिती लक्षात ठेवू शकता. ही जी कृष्णा नदी आहे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे एक्झामच्या दृष्टीने, कारण की या नदीची आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर या नदीच्या उपनद्या कोणत्या? तर मी तुम्हाला सांगते, जर तुम्हाला नोट डाऊन करायचं असेल तर ते तुम्ही करू शकता. बघा, कृष्णा नदीच्या उपनद्या जे आहे ही वेण्णा आहे, कोयना आहे, पंचगंगा आहे, दूधगंगा, तुंगभद्रा, घटप्रभा, मलप्रभा, मुसी आणि भीमा. ठीक आहे, सगळ्यात मोठी कृष्णा नदीची सगळ्यात मोठी उपनदी म्हणजे भीमा नदी आहे, तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर या नदीवर काही महत्त्वाचे धरणे आहेत, तर ते सुद्धा तुम्ही महत्त्वाचे धरणे लक्षात ठेवा. त्यांची नावे कोणत्या नदीवर आहेत? तर कृष्णा नदीवरचे जे महत्त्वाचे धरणे आहेत तर त्यांची नावे लक्षात ठेवा. कोयना धरण हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामध्ये आहे, कोयना धरण. ठीक आहे, हे सुद्धा कृष्णा नदीवर आहे. नंतर आहे धोम नावाचं धरण, हे सुद्धा महाराष्ट्रात आहे, धोम धरण. त्याचबरोबर हिप्परगी बंधारा, ठीक आहे, अल्लमडी धरण हे कर्नाटकमध्ये आहे, आणि नागार्जुन सागर हे तेलंगणा या ठिकाणी आहे. आणि हे जे धरण आहे हे सर्वात मोठे कृष्णा नदीवरचे धरण आहे. ठीक आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं. तेलंगणातील सर्वात मोठे धरण कृष्णा नदीवरचं आहे, नागार्जुन सागर नावाचं. ठीक आहे, ही तुम्ही माहिती लक्षात ठेवा. नंतर बघूया, नंतर आहे 17व्या क्रमांकाचा प्रश्न. तर 17व्या क्रमांकाचा जो प्रश्न आहे, हल्दिया तेल शुद्धीकरण प्रकल्प हे कोणत्या राज्यात आहे? हल्दिया नावाचा जे तेल शुद्धीकरण प्रकल्प आहे तर तो कोणत्या राज्यामध्ये आहे? इथे आपल्याला ऑप्शन दिलेला आहे महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि राजस्थान. तर आपलं उत्तर काय येणार? तर आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 पश्चिम बंगाल या राज्यामध्ये हल्दिया तेल शुद्धीकरण प्रकल्प आहे. ठीक आहे, तुम्ही माहिती लक्षात ठेवायची आहे. नंतर बघा, नंतरचा प्रश्न आहे
18व्या क्रमांकाचा इथे दिलेला आहे बघा, भारतीय हिमालय पर्वत हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? भारतीय हिमालय पर्वत हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? इथे पर्वतांचे प्रकार दिलेले आहे. ऑप्शन मध्ये दिलेला आहे घडीचा पर्वत, अवशिष्ट पर्वत, ज्वालामुखी पर्वत आणि ठोकड्यांचा पर्वत. बघा, तर आपलं उत्तर काय येणार? तर आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. हा जो हिमालय पर्वत आहे भारतातील हा घडीचा पर्वत आहे. ठीक आहे. नंतरचा प्रश्न बघूया. नंतरचा प्रश्न आहे 19व्या क्रमांकाचा. बघा, तर पश्चिम घाट व निलगिरी पर्वत दरम्यान असणारी खिंड कोणती? बघा, पश्चिम घाट व निलगिरी पर्वत या दोन ठिकाणांमधील असणारी खिंड कोणती? तर बघा, अंबोली घाट, नथुला खिंड, पालघाट खिंड आणि बाळाघाट. तर आपलं उत्तर काय येणार? तर आपलं उत्तर आहे पालघाट खिंड ही जी आहे हे पश्चिम घाट व निलगिरी पर्वत यांच्या दरम्यान आहे. ठीक आहे. नंतरचा प्रश्न बघूया. नंतरचा प्रश्न असा विचारला गेलेला आहे, शेवटचा आणि 20व्या क्रमांकाचा प्रश्न. तर तांबड्या रक्तपेशीच्या वाढीसाठी कोणते जीवनसत्व उपयुक्त असतात? महत्वाचा प्रश्न आहे. बघा, तांबड्या रक्तपेशीच्या वाढीसाठी कोणती जीवनसत्वे उपयुक्त असतात? ड जीवनसत्व, क जीवनसत्व, ब जीवनसत्व आणि अ जीवनसत्व. बघा, तर तांबड्या रक्तपेशीच्या वाढीसाठी ब जीवनसत्व हे उपयुक्त असतं. ठीक आहे. तुम्ही लक्षात ठेवायचं आहे ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. हे सगळे जे आपण 20 प्रश्न बघितलेले आहे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहे कुठल्याही एक्झामसाठी. ज्या एक्झामचं तुम्ही प्रिपरेशन करत असेल त्या सगळ्या एक्झामसाठी हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहे मित्रांनो. आणि हे जे प्रश्न आहे तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर मित्रांनो, काही मिस्टेक असते ती सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून मी ती मिस्टेक सुधारू शकेल. त्याचबरोबर जर तुम्हाला कुठल्याही टॉपिकवर आणखी व्हिडिओ हवे असतील ती सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही रिक्वेस्ट करा. मी तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर घेऊन येणार. जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.